भैया थँक्यू बर का. नाही म्हणजे सगळ्या गावासमोर तुम्ही आमची नाचक्की वाचवली. एवढं तेवढं असं सिच्युएशन कशाला आणतो? वेळची वेळी बिल भरत जावा की. तुमची नाही निदान आमची तरी ठेवा. आओ तुम्ही बघितलं का मामी, पैसे आहेत. पिक्चर चांगला असला की तिकीट खपणार म्हणजे खपणारच. मामी तुम्ही तर परत एकदा करून दाखवलं. मी मग नाही तर काय मी. अहो मामी तुम्ही हाय म्हणून तर आपला पिक्चर हिट आहे. पोथी सोडून मोबाईल. ही तर मी काम करून करून मरती आणि हिचा नवरा मला घाण्याला झोपलेल्या बैलावानी राबून घेतात. मला कामाला लावून पोथी वाचायच्या नावाखाली मोबाईल खेळत बसलाय वे. आता बघा तुम्हाला दोघांना पण तुमच्या घरी नाही पाठवलं तर नावाची शितली नाही मी. पुष्पे पुष्पे काय हो? अगं ते बिल कुठं आहे? कसलं बिल? कसलं बिल काय म्हणतीयस? ते रानातल्या मीटरचं बिल 8,500. अहो आता कसं भरणार बिल? काहीतरी करून भरलंच पाहिजे की पुष्पे. अहो बिल भरलं. बिल भरलं आणि तुझ्याकडे कुठनं आले एवढे पैसे? हाय का आता मी कशी भरणार? माझ्याकडे कुठलं एवढं पैसे? मग काही MSCB वाल्यांनी त्यांचं तेच भरलं वय. मी काय जावा येवे त्यांचा? वळ का बघू. उगीच कोडी घालू नकोस. खरं खरं सांग कोणी भरलं बिल? अहो भैयांनी भरलं. भैयांनी? भैयांनी कसं काय भरलं बिल? एवढं मोठं बिल भैयांनी भरलं वय? वय अगं वय काय करतीस? त्यांनी भरलं आणि तू भरू दिलंस वय? अगं हे काय बरोबर आहे का पुष्पे? एवढं काय होतंय त्याला? जावईच तर हाय आपला. आणि तसं बी आता तर ते आपल्या घरातलेच झाल्यात बघा. आणि 8-9 हजार काय त्यांच्यासाठी लय नाहीत. अगं प्रश्न पैशांचा नाही पुष्पे, पण त्यांच्याकडनं पैसे घेणं बरं दिसतंय का? हे काय मला अजिबात आवडलेलं नाही. मी त्यांना पैसे परत करून येतो. ओ हरिश्चंद्राचा अवतार, एवढंच लय झालं असतील ना पैसे तर मला द्या. अगं असं काय करतेस पुष्पे? सगळा पगार तर तुझ्याकडे देतो का नाही मी? अजून काय पाहिजे का तुला? असं काय करतेस पुष्पे? अगं लोक काय म्हणतील? जावई बिल सगळं भरतोय म्हणून घरातलं. हे बघा लोकांचं काय बी सांगू नका. 10 जण 10 तोंडाने बोलत असतात. आणि मी आयडिया केली म्हणून आपलं पैसे वाचलं. आयडिया केली म्हणजे? मी सांगितलं त्यांना बिल भरायला. तू सांगितलंस? अगं काय पुष्पे, आता तू बिलवाला गावभर करणार सगळं. आणि गाव बोलतय ती. अहो गावातली माणसं आतापासूनच बोलायला लागल्यात. भैया असं घर जावई झाल्यात, ह्याव त्याव. आता त्याला आपण काय करणार ग? अहो त्यासाठी केलं मी ही. मी आपलं पैसे नाहीत वाचवलं, आपल्या जेडीचा संसार वाचवलाय. ह्यानं तिचा संसार कसा काय वाचल? अहो मला तर वाटतंय भैयांनी आणि जयश्रीनी त्यांच्या घरला जायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? माझं काय बी मत नाही. काय बाई माणूस तर आहे. पोरगीची जरा म्हणून काळजी नाही. अहो त्यांची काय जायची मला लक्षणं दिसनात म्हणून मीच हळूहळू हालचाल सुरू केली. नाहीतर लय अवघड होऊन बसेल. अहो हेच मी तुला कानी कपाळी वरडून सांगत होतो. तेव्हा मला काय म्हणलीस? नाही नाही माझं जावई इथंच राहणार. काय काय बोललीस माहितीये का तुला? आणि आता तूच म्हण मला त्यांनी त्यांच्या घरी जाऊन राहायला पाहिजे म्हणून. अहो आता मला काय माहित होतं वय हे असं काहीतरी होईल म्हणून. जाऊ दे की मी करते सगळं नीट. तुम्ही नका टेन्शन घेऊ. उशिरा का होईना तुझ्या डोक्यात प्रकाश पडला म्हणायचं. आता रात्रीची किमान झोप तरी नीट लागेल मला. तुम्ही बघाच त्या दोघांना त्यांच्या घरला पाठवल्याशिवाय मी काय आता झोपत नसती. झोपा नुसतं झोपा.
कामाच्या नावानं बोंबा बोंब. कौन है रे? किसने ललकारा है मुझे? मीच आहे. ओ बापू, तुमच्यापेक्षा 2 गिरायक आज मी जास्त केलंय काय? तुम्ही कापा बारक्या बारक्या पोरांची केस. कोण बारक पोरग इथं पेपर वाचित बसले? बापू मी आहे महेश. कोण? टॉयलेट? मला वाटलं कुठलं तरी बारक पोरग पेपर वाचित बसले. अरे काय रे ही दशा झाली तुझी? कायम इस्त्री मध्ये वावरणार तू आणि तुझा चेहराच चुरळून गेलाय सगळा. नाही ते असंच. काय रे, मी ऐकलं ते खरं आहे? भैयानं तुला हकलून काढलं म्हणे. बापू कशाला तर जखमेवर मीठ चोळताय? नाही कशी नशिबान तट्टा आज मांडली, कशी नशिबान तट्टा आज मांडली, कशी नशिबान तट्टा आज मांडली, कशी नशिबान तट्टा आज मांडली. राहुल तू नको माझ्या नादी लागूस. मग काय करणार? भैयाला सांगणार वय? जा सांग जा जा. मी कुणाच्या बापाला भीत नाही. मी तर माझ्या बापाला ती भीत नाही. भैयांना सांगायचं ते मी सांगतो. तुला एकदाच सांगतो, परत नाही सांगणार. अयो टॅलेंट. कसलं भ्या वाटलं मला. कसली लका धमकी देतोयस तू? लका त्या जात्याच्या खुट्या एवढा तर आहेस का? 2 जरी ठोका हाणलं तरी आज जाशील आणि बुलती पोपटागत. राहुल हा, तू घे हात बोलून, नंतर बघ मी काय करतो ते. तू नंतर काय करू नको. तू गावात कुठं तोंड लपवायला जागा आहे का बघ आधी. त्या भैयासाठी मरमर मरतय बर का. आणि त्या भैयानं लका हकलून काढलाय घरातनं त्याला. काय लका तुझी लायकी टॅलेंट राव. हाय कशी नशिबान तट्टा आज मांडली, कशी नशिबान तट्टा. शिकले लई चुकीचं केलंस तू. आजवर मी स्वतःहून कधी तुझ्या नादाला लागलो नव्हतो. आता बघ, नाही तुझं पितळ उघडं पाडलं तर नाव लावणार नाही.